बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक संघर्ष योद्धा म्हणून मथुर या बैलाला ओळखले जाते. मथुर हा बैल कल्याण येथील अडवली गावातील राहुल पाटील यांचा बैल आहे. राहुल पाटील यांनी मथुर या बैलाला सचिन सरनोबत यांच्याकडून करारावर विकत घेतला. मथुर हा बैल म्हैसूर जातीचा आहे. मथुर या बैलाला मक्का, डाळ, दूध हा देशी खुराक दिला जातो. राहुल पाटील यांनी मथुर या बैलाला स्वतःच्या जीवाप्रमाणे सांभाळले आहे. मथुर हा बैल स्वभावाने शांत दिसतो, पण शर्यतीत मात्र जितकं जास्त पब्लिक तितका तो खुन्नस देतो. राहुल पाटील हे प्रसिद्ध गाडा मालक होण्यामागे मथुर बैलाचा खूप मोठा वाटा आहे. मथुरने बिनजोड शर्यतीमध्ये 300हून अधिक भाग घेतला आहे आणि 200 पेक्षा जास्त वेळा तो जिंकला सुद्धा आहे. एवढंच नाही तर मथुरने महाराष्ट्र केसरी 2023 आणि भारत केसरी 2023 या नामवंत मैदानात पहिला नंबर आणला आहे. काही महिन्यापूर्वी मथुर हा लंपी या आजारामध्ये अडकला आणि मथुर हा बैलगाडा शर्यतीपासून दूर झाला. पण मथुर हा एवढ्यावरच थांबणारा बैल नव्हता. मथुरने लंपी सारख्या मोठ्या आजारावर मात करून लंपी मुक्त झाला. लंपी या आजारावर मात केल्यावर राहुल पाटील यांनी मथुरला वडकीच्या मैदानावर उतरवण्याचा निर्णय घेतला. मथुर व रायफल या दोघांनी मिळून दत्त जयंती निमित्त आयोजित हिंद केसरी मैदानात पहिला नंबर आणला.